हाय युट्यूबवासी, आता आहे तुमची ब्लॉगर तेजू नालासोपारा स्टेशनला। बँड्रा टू नालासोपाराचा हा प्रवास करत धक्के खात ट्रेन मध्ये गर्दीमधून प्रवास करून उतरले आहे मी नालासोपारा स्टेशनला। संध्याकाळ झाली आहे, वाजलेत आता बरोबर 7 आणि आज थोडा स्पेशल व्हिडिओ बनवते कारण आज मी तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट नालासोपाराचं मार्केट दाखवणार आहे, भाजी मार्केट। चला बघूया या माझ्यासोबत नालासोपाराचं भाजी मार्केट बघायला। 1 नंबर प्लॅटफॉर्म वरून वेस्ट साइडला जर आपण बाहेर आलो ना तर सगळी बघा फळांची भाजीची दुकानं लागतात, म्हणजे भाजी मार्केटची सुरुवातच होते। इथून छोटी मोठी दुकानं आहेत भाजीची आणि नंतर पुढे मोठं भाजी मार्केट आहे। वेस्ट साइडला माझं जास्त येणं जाणं होत नाही, त्यामुळे या भाजी मार्केटला मी खूप कमीच येते। पाऊस लागून गेलाय ना, त्याच्यामुळे मार्केट असं नेहमीसारखं भरलेलं वाटत नाहीये। दुकानं पण खूप कमी आहेत, लोकांची गर्दी पण खूप कमी आहे। आणि या साइडला म्हणजे वेस्टला पावसाळ्यातून मार्केट हे कमीच भरतं, कमी प्रमाणावरतीच भाजीचे दुकानं असतात। हे वरून ब्रिज वरून बघा वेस्ट साइडचं भाजीचं मार्केट हे असं दिसतं, खूप मोठ्या प्रमाणावरती भरतं हे, पण आता पाऊस लागून गेला आहे म्हणून हे थोडं कमी दिसते आपल्याला। याच्या अपोजिट जर ईस्टचं मार्केट बघितलं तर ते खूप मोठं आहे। ब्रिज खाली संपूर्ण ब्रिज खाली मार्केटच पसरलेलं आहे, खूप गर्दी असते, तेही बघूया आपण, मग समजेलच आपल्याला ईस्ट आणि वेस्टच्या मार्केट मधला डिफरन्स। हे आता आपण पाहिलं ना ते होतं वेस्ट भाजी मार्केट, पण इथे माझा पश्चाताप झाला कारण सकाळीच पाऊस लागून गेला होता, त्यामुळे मनासारखं मार्केट काय भरलं नव्हतं। आणि आता मी जिथे उभी आहे ज्या लोकेशनला, तिथून जे मागे आहे ते आहे नालासोपारा ईस्टचं मार्केट। चला बघूया। ते आहे नालासोपारा ईस्ट भाजी मार्केट। सीन बघा, केवढी गर्दी, केवढ्या भाज्या, केवढी माणसं, अनबिलिव्हेबल। खतरनाक भरलंय मार्केट, इकडे पाऊस असू दे नसू दे कसलाच फरक पडत नाही। सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे मार्केट चालू असतं, ही गर्दी नेहमी अशीच असते। हे नालासोपारा ईस्टचं मार्केट आहे, हा माझा नेहमीचा रस्ता आहे घरी जाण्याचा, त्यामुळे या मार्केटची A to Z माहिती आहे मला। चला बघूया नालासोपारा ईस्टचं भाजी मार्केट। तिथून इथे येईपर्यंतच बघा अंधार झाला, तसं उतरलेच लेट होते मग अंधार होणारच। समोर दिसतोय मक्का, मक्का विचारूया बाकी मक्का कसा आहे? 20 रुपये। 20 का एक? एक ले रही एक घेतलं मक्याचं पॅकेट, 20 रुपयाला 4 मक्के ठेवते बॅग मध्ये। पाव अर्धा 30, 20ला पाव अर्धा 30। नेक्स्ट जाऊया आपण वाट्यावरची भाजी। कधी कसा वाटा? 10 रुपये। आणि जुरी आणि भेंडी 20ला पाव 30 का अर्धा। 20ला पाव 30ला अर्धा। काकडी 20 का अर्धा। 20ला अर्धा। चला कोळी काकडी दिसते, काकडी घेऊया। बस कोळी काकडी आहे, 20 का पाव 20ला अर्धा काकडी घ्या। छोट्या छोट्या कोळ्या काकड्या निवडते, म्हणजे खायला पण एकदम चविष्ट। एक कोळी मस्त। काकडीचा भाव तसा पण आता कमीच होईल, पावसाळा चालू होतोय। उन्हाळ्यामध्ये हीच काकडी
60 रुपये किलो होती, 40 रुपये किलो आहे. अजून थोडी कमी होईल. अर्धा किलो द्या ना. किती द्यायचे? अर्धा किलो द्या. ठीक आहे. हे घ्या अर्धा किलो. पैसे देऊ. खूपच गर्दी आहे. इकडून धक्का तिकडून धक्का. दुसरी भाजी घेऊ. पाहिलं ना आमचं नालासोपारा स्टेशनचं मार्केट. खूप घाई झाली, गर्दी झाली, पटकन तिथून मला सटकावं लागलं आणि तुळीज रोड इथून पुढे आले आणि तिथे मला हे दुसरं मार्केट दिसतं. नेहमी मी ह्याच रस्त्याने जाते. हे मार्केट आहे ना, तुळीज रोडला आपण पुढे मोरेगाव साईडला आलो की तिथे भरतं. त्या मार्केटमध्ये सगळ्या भाज्या मिळतात, सगळं काही मिळतं. संध्याकाळचं तेही भरतं. पण आता अंधार झालाय, वेळ झालाय, घरी जायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट करा. थँक्यू.